आपली जी सिग्नेचर असते ही सबकॉन्शियस माइंडशी रिलेटेड असते, अंतर्मनाशी. प्रोफेशन हे आपलं जोडलेलं आहे तुमच्या सरनेमशी. अच्छा. तर म्हणजे तुमचा जो सरनेम आहे त्याचा फर्स्ट लेटर हा मोठाच असायला पाहिजे आणि फर्स्ट थिंग तुमच्या सिग्नेचर मध्ये तुमचं सरनेम दिसायला पाहिजे जर तुम्हाला करिअर ग्रोथ हवं असेल तर. अमोल असा लिहत असेल, अमोल, हे असं नको व्हायला. इथे हे पाहिजे आणि हा वरतून किंवा वरून खाली किंवा खालून वरती हे बिलकुल नको. याच्याने तुम्हाला हेल्थ इश्यूज पण येतील, ऍक्सिडेंट्स पण होतील आणि पैशांचा तर नक्कीच नाश होईल. हे जे आहे हे रिटर्न येणारी लोक जी आहेत ही आधी हो म्हणतात, मग नाही म्हणतात, मग नाही म्हणतात, मग हो म्हणतात. ऑलवेज कन्फ्युजन असतं. बरोबर. आणि यांच्या लाईफ मध्ये 50 पर्यंत स्टॅबिलिटी येत नाही. सहीवरनं आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या अडचणी दिसतात. येस, नक्कीच. पण मग त्या म्हणजे अडचणी असतात म्हणून त्या व्यक्तीची सही तशी असते, की सही तशी असते म्हणून अडचणी असतात? नमस्कार, लोकमत भक्तीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये मी कविता कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करते. आपण विजयश्रीजींबरोबर एक सही विषयी पॉडकास्ट केला होता. तुम्ही त्याला भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण तुमचे खूप प्रश्न होते आणि म्हणून त्याचा दुसरा भाग आज आपण पुन्हा घेऊन आलेलो आहोत. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत बरं का, तेव्हा वेळ नको घालवायला, चला सुरुवात करूया. विजयश्रीजी, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू. तर सही विषयीचा जो आपला पॉडकास्ट होता त्याला छान प्रतिसाद मिळाला. तर आज आपण सगळ्यात महत्वाचा प्रश्न घेणार आहोत सही विषयी, की पैसे यावेत आपल्याकडे, आपली संपत्ती वाढावी, उत्पन्न वाढावं, आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी सही कशी असायला हवी. सगळ्यात आधी तर पैसा वाढावा हे जे तुमचे सगळे प्रश्न आहेत याच्यासाठी सही जी आहे ना ती वाचता आली पाहिजे. ओके. बऱ्याचदा काय होतं की आपण सही कोणी कॉपी करू नये यासाठी त्याच्यावर कटपीट करतो. म्हणजे स्वतःच नाव स्वतः थोडंसं कट करून टाकणार, त्याला गोल गोल करणार, तसं करायचं नाही आहे. आणि तुमच्या नावामध्ये जितकं पॉसिबल असेल तितके लूप बनवा तुम्ही, किंवा सर्कल्स बनवा. सर्कल म्हणजे नावाच्या आजूबाजूला नाही. फॉर एक्झाम्पल, जसं आता आपण एक नाव घेऊया, सुषमा है ना, आपल्या आय गेस व्ह्युअर आहे, त्यांचा प्रश्न आपण घेणार होता. येस, तर मग त्यांचंच नाव घेऊया की त्यांनी कसं लिहायला पाहिजे की पैसा आला पाहिजे. तर एस असा लिहिला जातो किंवा असा लिहिला जातो किंवा असा लिहिला जातो, असा नाही. यांचा एस असा आला पाहिजे. हे बघा मी काय केलेलं आहे इथे, है ना. हा काय झाला आहे, मोठा बाउल तयार झालाय. ओके. याला मनी बाउल म्हणतात. आणि अटॅच सुश. आता एच पण बघा काय केलंय मी, लूप बनवलेला आहे. आणि MA. अच्छा, तो एच जो आहे तो लूप आहे. आपण असा एच नाही केलेला, त्याला मी लूप तयार केलाय. आता हा लूप काय करणार आहे, हा बघा, हा वरती येतो आहे. हा, याला अप्पर झोन म्हटलं जातं. म्हणजे जर मी ह्युमन बॉडी इथे तयार केली अशी, हा, तर हा म्हणजे आपला अप्पर झोन आहे. अच्छा, आपण इथूनच विचार करतो. आणि जर मी याला छान लूप दिलेला आहे तर मी हा विचार करेल आणि पैसा येईल. असं मॅजिक नाहीये की मी हे करणार तरच येणार, हे असं बनवलं तर पैसा येणार. आपण हे काय करतो, माइंडसेट तसा तयार करतो. आणि जेव्हा केव्हा मी सिग्नेचर चेंज करायला सांगते त्यावेळेस एक सांगते की तुम्हाला रोज 108 वेळा 108 दिवस प्रॅक्टिस करायची आहे. का तर माइंडसेट चेंज करायचा आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा मनी बाउल तयार करायचा आहे, हा लूप तयार करायचा आहे. जी पण असा करतात, किंवा म्हणजे हा असा जी बनवला जातो, असा नाही. हा जी पूर्ण असा आला पाहिजे. हा बघा, मनी बाउल. ही झाली मनी बॅग तयार झाली, तुमची बॅग तयार झाली. याच्यात पैसा टिकणार आहे तुमचा. हा ओपन नको असा, हा कम्प्लीट इथेच पाहिजे, इथूनच बाहेर जायला पाहिजे. तर तुमच्याजवळ नक्कीच पैसा येईल, पैसा टिकेल आणि तो राहणार पण आहे, येत पण राहणार आहे. सरनेम मध्ये पण तसंच करायचं आहे तुम्हाला. व्हॉटेवर तुमचं जे काही सरनेम असेल त्याप्रमाणे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करत राहायची आहे.
आता इथे अजून एक मी असं म्हणेल, असं नाही की मी असं सांगितलं आहे की हे तयार करा आणि झालं. इथे तुमची न्यूमरॉलॉजी पण येते, इथे तुमची ऍस्ट्रॉलॉजी पण येते आणि त्याप्रमाणे जर तुम्ही तुमची सिग्नेचर तयार करून घेतली मग तर काय बघायलाच नको, मग तर बल्ले बल्ले. न्यूमरोलॉजी आणि ऍस्ट्रॉलॉजीचा कसा रोल असतो याच्यात? आता फॉर एक्झाम्पल तुमचा बर्थ डेट आहे 10 जानेवारी 19, बरोबर घेऊया, तुमची बर्थ डेट सांगा. 22 ऑक्टोबर 88. 22 ऑक्टोबर 1988. हा. तर आता तुमचं आलेलं आहे 4. सगळं दोन्ही 4 येतं तुमचं, मुलांक आणि भाग्यांक. व्हेरी गुड, छान. म्हणून तुम्ही बरोबर व्हर्च्युअल फील्ड सोशल मध्ये आहात है ना, तर हा उत्तम आहे. आता तुमची जी सिग्नेचर आहे कविता कुलकर्णी, तर याची टोटल जी आहे ही 4 किंवा 7 आली पाहिजे. 4 और 7 ही आली पाहिजे. आता मी तुमची कुंडली पण बघेल, कुंडलीमध्ये तुमचा कोणता ग्रह उच्च आहे आणि त्याप्रमाणे तुमचा कोणता लेटर मला स्ट्रॉंग करायचा आहे, मिडल करायचा आहे, मधातला करायचा आहे, एंडचा करायचा आहे, त्याला अंडरलाईन द्यायची आहे, 2 डॉट द्यायचे आहेत, नाही द्यायचे आहेत, मंगळ स्ट्रॉंग करायचा आहे. हे सगळं मिक्स करून जी सिग्नेचर तयार होते ती बेस्ट तयार होते. म्हणजे याच्या मागे अभ्यास आहे ऑब्व्हियसली गोष्टीचा आणि मग ती तयार होणार आहे. मग ती तयार होणार आहे. छोटे मोठे फक्त 1-2 रील बघून मी हे ऍड करून घेते आणि मग त्याचा मला इफेक्ट मिळणारच असं नाही आहे. तुम्ही करून बघा, नो डाऊट, पण कम्प्लीट आहे हे, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजे ही झाली न्यूमरॉलॉजिकली की तुमचा 7 येतोय, 6 येतोय, 4 येतोय, आणि मग ते लिहायचं कसं आहे ते ग्राफोलॉजिकली झालंय. आणि मग मधात कुठे मला काय करायचंय, फर्स्ट लेटर मोठा की तुमचा सरनेमचा लेटर मोठा, त्याच्याने सूर्य स्ट्रॉंग करायचा आहे की गुरु स्ट्रॉंग करायचा आहे, ही झाली ऍस्ट्रॉलॉजी. बरोबर. आणि प्रत्येकाच्या कामानुसार प्रत्येकाच्या प्रोफेशन तर आलंच, तर ते पण आहे. आता याच्यामध्ये ना आपण इथे थोडं आधी हे क्लिअर करूया बऱ्याच जणांना, की जसं तुम्ही म्हटलात ना की हे 108 वेळा तुम्ही लिहायला लावता, म्हणजे मानसिकता बदलायला लावता आधी. जसं आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करतो की स्वतःला स्वयंसूचना देतो चांगल्या चांगल्या, तर त्याच्या मागे हे शास्त्र आहे. नाही, इथे हा शास्त्र आहे. आपली जी सिग्नेचर असते ही सबकॉन्शियस माइंडशी रिलेटेड असते, अंतर्मनाशी. सबकॉन्शियस माइंड, अंतर्मनाशी. तर प्रत्येकाची हँडरायटिंग सेम असते का? नसते. प्रत्येकाची सिग्नेचर, तुमचे नाव कविता कुलकर्णी, अजून एखादी आली कविता कुलकर्णी असेल कुठेतरी, असेल ही, जी कोणी असेल तिने कमेंट करा की तुम्ही पण कविता कुलकर्णी, आणि तुम्ही सिग्नेचर कशी करता. तर दोघांची सिग्नेचर नक्कीच चेंज असेल, कारण सबकॉन्शियस माइंड वेगळा असतो. आणि हा सबकॉन्शियस माइंड जो असतो ना, हा तुमचं लहानपण कसं गेलेलं आहे, तुमचं पॅरेंटिंग कसं झालेलं आहे, तुमच्यावर संस्कार कसे झालेले आहेत, म्हणजे तुमचं सगळे पूर्ण लाईफ कशी गेलेली, त्याच्यावर तुमचं सबकॉन्शियस माइंड तयार होतं आणि त्यावरनच तुमचे अल्फाबेट्स तयार होतात. लहानपणी जेव्हा आपण ज्युनियर सिनियरला असतो, शिकवणारी टीचर एक, सगळ्यांना सेम शिकवते, पण शिकणारी 15-20 मुलं ही जी आहेत लहानपणी त्यांचं सेम असतं, पण आफ्टर 12 इयर, आफ्टर 14 इयर्स त्यांची हँडरायटिंग चेंज होते. का होते? तर वातावरण वेगळं आहे, प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, याच्यावर ते सगळं डिपेंड आहे. बरोबर आहे. आणि मग ह्याच्यामध्ये सही वर्ण आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या अडचणी दिसतात. येस, नक्की. पण मग त्या म्हणजे अडचणी असतात म्हणून त्या व्यक्तीची सही तशी असते, की सही तशी असते म्हणून अडचणी असतात? दोन्ही एकमेकांशी निगडीत आहेत. सही तशी आहे त्यामुळे पण ते तसे, त्यांच्याकडे अडचणी असतात, अडचणी आहेत म्हणून पण सही तशी असते. अच्छा, ते मॅनिफेस्ट होतं. येस, ते मॅनिफेस्ट होतं. आता इथे बऱ्याच जण म्हणतात आता कोण सही करतं, तर मी त्यांना तेच म्हणते, तुमची जी काही आज जान पहिचान जी आपण म्हणतो आहे ती सहीमुळेच आहे. तुमच्या पॅन कार्डवर सही आहे, तुमच्या आधार कार्डवर तुमची सही आहे, तुमच्या पासपोर्टवर तुमची सही आहे. थोडीशी चेंज होऊ द्या बरं, चेक रिटर्न येतो की नाही. बरोबर. त्याच्याशिवाय काहीच नाहीये. बरोबर. आता मग आपण थोडासा प्रेक्षकांना आवडेल असा प्रश्न घेऊ की करिअर ग्रोथ साठी आपल्या सहीमध्ये काय असायला हवं? येस, आता करिअर म्हटलं की म्हणजे प्रोफेशन हे आपलं जोडलेलं आहे तुमच्या सरनेमशी. अच्छा. तर म्हणजे तुमचा जो सरनेम आहे त्याचा फर्स्ट लेटर हा मोठाच असायला पाहिजे. आणि फर्स्ट थिंग,
तुमच्या सिग्नेचर मध्ये तुमचं सरनेम दिसायला पाहिजे जर तुम्हाला करिअर ग्रोथ हवं असेल तर. जसं तुम्ही फक्त म्हणाल की मी कविता लिहिते आणि के लिहिते कारण खूप मोठं होतं, नाही तसं चालणार नाही. असं कविता के म्हणून लिहायचं नाही आहे तुम्हाला पूर्ण कुलकर्णी. आणि याच्यामध्ये पण हा के फर्स्ट लेटर हा क्लिअर असायला पाहिजे आणि मग तुमचं कुलकर्णी येणार आहे. इथे आता डॉट नको, हा असा सोडून द्यायचा नाही आहे. इथे आपली सरळ लाईन पाहिजे आहे. आणि मी जसं म्हटलं आहे परत इथे म्हणेल की ते परत मला त्यांची ऍस्ट्रॉलॉजी न्यूमरॉलॉजी हे बघून त्यांची पूर्ण सिग्नेचर ठरवता येईल, म्हणजे त्यांचं करिअर ग्रोथ होणार आहे. बरोबर. पण जे आता समजा ऐकणारे सामान्य आपले जे व्ह्युअर आहेत त्यांच्यासाठी ही एक टिप झाली की करिअर ग्रोथ हवी असेल तर सरनेम जे आहे त्यातलं पहिलं लेटर कॅपिटल पाहिजे आणि सरनेम हे पाहिजेच. अंबानी किती मोठे असू द्या सगळ्यांचे बघा तुम्ही. मुकेश अंबानींची सई अंबानी आहे त्याच्यामध्ये, अडाणीच्या सरनेम मध्ये अडाणी आहे. जितके मोठे आहेत अमिताभ बच्चन बघा बच्चन आहे, बरोबर आहे ना. तर ज्यांचे मोठमोठे कामं आहेत ना ते पण आपले सरनेम लिहितात बरोबर. आणि आपण काय लिहितो, अजून एक चूक काय केली जाते, तुमचंच नाव घेऊया आता की करिअर ग्रोथ ज्यांच्या नावापेक्षा आपण आपले एक व्ह्युअरचं नाव घेऊया. याच्यामध्ये मनीषा देशमुख असं. बरं, आता आपण मनीषा देशमुख यांचं इथे मी लिहिते आहे की मनीषा, मला माहिती नाही तुमचं कसं आहे पण मी इथे दाखवते आहे की यांनी असं लिहिलेलं आहे मनीषा. बघा मला लिहिता पण येत नाही कारण माझा माइंड तसा नाहीये. आणि यांनी डी असा केला आणि हे असं केलं, यांना कधीच ग्रोथ नाही. काय केलेलं आहे, कट केलेलं आहे. तर हे असं नको. बरोबर. सेकंड थिंग, हे कट न करता त्यांनी मनीषा नाही लिहिला, एम लिहिला आणि देशमुख म्हणालात ना तुम्ही, देशमुख मधातले सगळे कट केलेत यांनी, पूर्ण लेटर्स गायब केले. असे लोकांना काय होतं, एकतर स्टमक इश्यूज असणारच आहेत, समोरच्या व्यक्तीला ते एक्सप्लेन करू शकत नाही की त्यांना काय हवं आहे आणि करिअर ग्रोथ यांची थांबतेच. तर हा प्रॉब्लेम येतो. सरनेम चांगलं ठसठशीत दिसायलाच हवं करिअर ग्रोथ साठी. आणि इथे अजून एक सांगेल रिलेशनशिप साठी, मला एकदम आठवलं एक, फादर आणि सनचं जे होतं त्यांचं सगळं करून झालेलं पण त्यांच्या घरामध्ये ते कुळबुर होतीच. मग त्यांची सिग्नेचर मी बघितली तर त्यांच्या घरामध्ये त्यांचे फादर जे होते, म्हणजे जो घरचा कर्ता पुरुष होता, त्याचं नाव मी ते सांगत नाही पण व्ही वर्ण होतं. आणि त्यांच्या फादरचं नाव जे होतं ते जे वर्ण. तर ते काय करायचे, व्ही केला आणि त्याच्यावर असा जे केला आणि मग व्हॉट एव्हर जे काही होतं ते लिहत होते. हे जे आहे ना, स्वतःचं नाव आणि फादरचं नाव एकमेकावर लिहिणे, इट्स टोटली रॉंग. अच्छा. तुमचं तुमच्या फादर सोबत पटणार नाही आणि नंतर तुमचं आणि तुमच्या मुलाचं पण जमणार नाही. कारण तुम्ही काय केलेलं आहे, एकमेकांवर बसवलंय. इट्स टोटली रॉंग. आणि त्याच्यावर अजून हे तर कट पण झालंय आणि त्याच्यावर अजून सरनेमचं पण काही लिहिलं तर मग तर संपला विषय. बरं, तिथेच सगळी चिडमिड कटकट होणारच. बरोबर. आता तुम्ही ना अंडरलाईन मारून दाखवलीत, तर अंडरलाईन सगळेजण करतात, बरेच जण करतात. पण मग ती कशी असावी, अर्धी असावी, पूर्ण असावी? आता एखादं नाव परत आहे, विठ्ठल पण एक पेज पण चेंज करते. जसं नाव आहे आता विठ्ठल, ETHAL. आता ही वरती जाणारी ही परफेक्ट अंडरलाईन आहे. ओके. इथे डबल करायची नाही आहे. सेकंड असं रिटर्न यायचं नाहीये. ओके. हे जे आहे हे रिटर्न येणारी लोक जी आहेत ही आधी हो म्हणतात, मग नाही म्हणतात, मग नाही म्हणतात, मग हो म्हणतात. ऑलवेज कन्फ्युजन असतं. बरोबर. आणि यांच्या लाईफ मध्ये 50 पर्यंत स्टॅबिलिटी येत नाही. 30-40 चे एजचे होतात तेव्हा पैसा येतो आणि मग परत ते बॅक टू पॅव्हलियन, म्हणजे परत त्याच स्थितीत येतात. तर हे असं कधीच नको आहे. नावाच्या खाली म्हणजे जसं आता परत विठ्ठल लिहिलेलं आहे हे आणि त्यांनी असं केलं, असं नको. त्याच्यानंतर अजून एक आहे याच्यावरती अंडरलाईन,
ही तर बिलकुल नको, कधीच नको, कारण तुम्ही स्वतःच्याच नावाला कट करत आहात. इट्स टोटली रॉंग आहे. तर ह्या 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. की अशी आपली अंडरलाईन नको व्हायला. त्याच्यानंतर असं पण तुम्ही बघितलं असेल तर हे पण टोटली रॉंग आहे. ह्याच्याने तुम्ही लाईफमध्ये खूप कन्फ्यूज असतात की मला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. आणि ग्रोथ तेव्हाच होते जेव्हा तुम्ही कन्फ्यूज नसता, ठाम असतात आपल्या मताला, आणि ते परफेक्ट असायला पाहिजे, तो करेक्ट असायला पाहिजे. बरोबर. अंडरलाईनचा फार महत्वाचा मुद्दा कव्हर झाला. आता आणखीन एक मुद्दा आहे, तो म्हणजे आर्थिक अडचणींना आपण आमंत्रण देतो अशा सहीचे नमुने काय आहेत? म्हणजे अशा सहीमध्ये काय असतं ज्याने आर्थिक अडचणी येतात? हो हो हो. सगळ्यात आधी तर V.K. सरनेम जे काही असेल, पाटील कडे कधी आर्थिक अडचणी येत नाहीत पण शक्यतो. पण हे जे डॉट्स आहेत हे आर्थिक अडचणी देतात. मी खूप क्लिअर लिहिलेलं आहे, एवढं क्लिअर नसतं लिहिलेलं. म्हणजे असं फर्स्ट लेटर असणार आहे, छोटे असतं असं असं, आणि हा पण दिसणार नाही असा, बस एवढं सोडून दिलं, म्हणजे इतकं स्मॉल. तर ह्या आर्थिक अडचणी देणारच आहेत तुम्हाला. इनकम्प्लीट लिहिणं, म्हणजे नाव पण इनकम्प्लीट आहे, सिग्नेचर पण इनकम्प्लीट, आपलं नाव आणि सरनेम दोन्ही इनकम्प्लीट लिहिता आहात तुम्ही, तर हे पण तुम्हाला आर्थिक अडचणी देणार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही असं काहीतरी गोलगोल करता, ते पण आर्थिक अडचणी देतात. त्याच्यानंतर नाव मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये लिहिणं टोटली रॉंग. त्याच्याने तर खूप मोठे इश्यूज होतात. म्हणजे ज्याचं नाव मी कोणाचं बघितलंय, आता मला आठवत नाही, एखादा जसं तुमचं किरण लिहायचं झालं तर क लिहिलं आणि मग असं लिहिलेलं आहे. म्हणजे मराठी आणि इंग्लिश म्हणजे दोन्ही अक्षर एकत्र करून लिहिल्या जातात. बऱ्याचदा स वरचे जे असतात ना, ते असं स लिहितात आणि मग इंग्लिश मध्ये लिहिणार. तर हे टोटली रॉंग आहे. याच्याने तुम्हाला लिटिगेशन्स लागणं, कर्ज येणं, हॉस्पिटलायझेशन, त्याच्यानंतर पोलीस केस, छोटे मोठे केसेस पण होऊ शकतात. या सगळं म्हणजे कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन याचे चक्र तुम्ही मारतातच, किंवा हॉस्पिटलचे चक्कर मारतात. कर्ज तुमच्यावर होतो. तर का? कारण हे 2 वेगवेगळे कल्चर आहेत. 2 वेगळ्या कल्चर्सला करू नये एकामध्ये. तर हे टोटली रॉंग आहे. हे तुम्हाला आर्थिक अडचणी पण देणार आणि हे करू नये. बरोबर. हा महत्वाचा मुद्दा कव्हर झाला, कारण की मी जे व्ह्युअरचे प्रश्न आणलेत ना, त्यात हा मुद्दा होता. ते विठ्ठल वाले म्हणून आहेत, त्यांनी विचारला होता की मराठी आणि इंग्रजी अक्षर एकत्र करून लिहिली तर सही तशी चालती का? नाही, तर ती नाही चालत. आणि दुसरं म्हणजे पूर्ण मराठीत सही केली तर त्याचे काही नियम वेगळे असतात का? नियम वेगळे नसतात, पण मराठीमध्ये पण क्लिअर, कोणत्याही भाषेत लिहा, मराठी असू दे, गुजराती असू दे, तुमची सिग्नेचर ही क्लिअर असायला पाहिजे, म्हणजे दिसायला पाहिजे. मराठीमध्ये पण आपण हे करतो, वेलांट्या वगैरे असतात, त्या क्लिअर असायला पाहिजे. टोपी दिली पाहिजे. आणि हे जे आहे, जसं मराठीमध्ये नावं असली पाहिजे, हे रेषा असली पाहिजे, आणि असं जायला नको तुम्ही, म्हणजे खालून वरती अशी जायला नको. फॉर एक्झाम्पल, आपण इथे अमोल आहे तर तो अमोल असा लिहत असेल, अमोल, हे असं नको व्हायला. इथे हे पाहिजे, आणि हा वरतून किंवा वरून खाली किंवा खालून वरती, हे बिलकुल नको. हे चुकीचं आहे. परत किंवा गोलू आहे, मी एक जस्ट नाव देते, तर त्यांनी असं करून घेतलेलं आहे. हे जे आहेत ना, हे चुकीचं आहे. बरोबर. तर हे करू नका. याच्याने तुम्हाला हेल्थ इश्यूज पण येतील, ऍक्सिडेंट्स पण होतील, आणि पैशांचा तर नक्कीच नाश होणार आहे. बरोबर. पण हेल्थ इश्यूज नक्कीच येणार याच्याने. हे केल्याने हेल्थ इश्यूज. आता तुम्ही जे म्हटलं ना, सर्कल नको पहिल्या अक्षराला वगैरे, पण जी अक्षर ज्याचं असतं ना, पहिलं अक्षर गौतम, गौरी वगैरे, त्यांचं तर पहिले जीच येतं. पण तो सर्कल थोडीच आहे ना. ओके. ते आता म्हणजे आता जी हा असा आहे, हा जीच आहे. आता जर सी लिहिलेला आहे आणि त्याला असं केलं तर हा सर्कल झाला. ओके. जी मध्ये ऑलरेडी सर्कल आहे, पण या जी मध्ये मी अजून काही लिहिलेलं आहे, असं काही लिहिलेलं आहे, तर हे चुकीचं आहे. मग यालाच हा जी सर्कल म्हणून होईल. म्हणजे जर गौतम कोणाचं नाव आहे तर मी त्याला सजेस्ट करेल की तू असा जी लिही, तर तुझ्या याच्यामध्ये हा मनी बाउल, बॅग तयार होईल आणि तुम्हाला छान पैसा मिळेल. बरोबर.
आता आपले एक व्ह्युअर आहेत, म्हणजे हा खरं तर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सही करताना कोणत्या रंगाचं पेन वापरावं. कोणताही वापरू शकता, असं काही त्याला नियम ब्लू नाही. असेल तरी उत्तम. ओके. आणि दुसरा एक प्रश्न आहे की जे लोक सहीच करत नाहीत, अंगठा ज्या लोक देतात, तर त्यांच्यासाठी मग म्हणजे हे बघा, जे अंगठा करतात याचा अर्थ असा नाही आहे की ते खूप म्हणजे वेंधळे आहेत किंवा त्यांना काही येत नाही. ते खूप उलट मी असं म्हणेल, त्यांच्याही जवळ बरेच काही म्हणजे Skill असतात, स्किल्स बरेच असतात, बरेच अनुभव काही असतात. असतात, अनुभव असतात. पण ग्राफॉलॉजी इट्स बेस्ड ऑन सिग्नेचर. हा. मग जिथे सिग्नेचरच नाही आहे तर आपण काय बोलणार आहे. बरोबर. पण ज्यांना लिहिता येतं तरी ते अंगठा करता आहेत, हा. याचा अर्थ मग इथे थोडीशी सायकोलॉजी येते. हा. तर त्यांची सायकोलॉजी अशी आहे की त्यांना काही चेंज नाही करायचं आहे. जी रीतिरिवाज चालू आहे त्यांना त्याच्या सोबतच जायचं आहे. बरोबर. त्यांचं माइंडसेट हा नाही आहे की मला याच्याबद्दल हे चेंज करायचं आहे. तर जो अंगठा वापरताय त्यांचं काय, तर त्यांचं असं नाही आहे की त्यांची मग सिग्नेचर नाही तर त्यांची ग्रोथ नाही. सिग्नेचर असेल तर आपण बोलणार आहोत. पण जे अंगठा करतायत याचा अर्थ असा नाही की त्यांची ग्रोथ होणार नाही. त्यांची ग्रोथ होणार आहे. त्यांच्यामध्येही भरपूर स्किल्स आहेत. इनफॅक्ट आपले जे मोठे जे होते, आपले मोठे वयस्कर बुजुर्ग ज्याला आपण म्हणतो आहेत, तर ते मे बी 50 वर्ष आधी 100 वर्ष आधीचे ते अंगठाच करायचे. बरोबर. तर त्याचा अर्थ असा नाही आहे की त्यांच्याजवळ स्किल्स नव्हत्या, की ते खूपच अनपढ होते. त्यांनी खूप काही कमाई केलेली आहे. बरोबर. आपण असं म्हणू शकतो की सिग्नेचर जी आहे ती आपल्याला आपल्या अंतर्मनाची अवस्था दाखवते. येस. आणि ती आपण बदलू शकतो प्रगती करायची असेल तर. नक्कीच. विजयश्रीजी, आज तुम्ही इथे आला, तेवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रेक्षक हो, आजचा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला डॉक्टर विजयश्री चितलांगे यांच्याकडून पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळतील. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. पॉडकास्ट शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.